बातमीची सुरुवात करूयात पैशाच्या पावसाच्या बातमीवरून. बातमी आहे धुळेमधील शिवपुरातली. शिरपूर येथील पळसनेरच्या जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडून देतो असं खोटं सांगत 1.5 लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या दरम्यान आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून 2 राऊंड फायर केल्याचं देखील उघडकीस आलंय. या घटनेतील 14 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं आणि सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेश येथून मुसक्या देखील आवळल्यात. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या 2 जणांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडून देतो असं सांगितल्यानंतर मध्य प्रदेश येथील 14 पैसे पाडून देण्याच्या बदल्यात 1.5 लाख रुपये देणार असा व्यवहार ठरला. पैसे न पडल्यानं दिलेले 1.5 लाख रुपये परत मागितले, परंतु संबंधितांनी ते पैसे देण्यास नकार दिला आणि त्या दरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये बंदुकीतून 2 फायर देखील करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्य प्रदेश येथून 14 जणांच्या मुसक्या आवळल्यात. यातील सांगवी येथील पैसे पाडून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली. सांगवी पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत. त्यांनी असं एक सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो. त्या अनुषंगाने काही जळगावमधला एक आरोपी आणि 3 आरोपी मध्य प्रदेशमधले हे त्या आमिषाला बळी पडून पळसनेरच्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली. त्याच्यानुसार त्यांनी 1.5 लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की 1.5 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ. तर जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा जे 1.5 लाख रुपये त्यांनी घेतले होते या 2 माणसांनी त्यांनी मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण 4 आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बऱ्हाणपूर मध्य प्रदेश, रतिलाल गणपत तायडे वय 50 बऱ्हाणपूर, अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या 4 आम्ही काल मध्य प्रदेशमधनं अटक केलेली आहे. याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे. यांच्याकडनं ज्या वेपनमधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये 2 राऊंड्स देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज 4 आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे. याच्यामध्ये हे जे 2 लोक आहेत गुलजार सिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं, यांच्यावर देखील आपण चीटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो. ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे.